गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागामध्ये आजवर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारले। घनदाट जंगलामध्ये पोलिसांची ही मोहीम कुठेही हल्ला करण्यासाठी नाही किंवा नक्षलवाद्यांविरोधातला कुठला ऑपरेशनही नाही, तर पोलीस या घनदाट जंगलामध्ये पेनगुंडा पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी पोहोचले आहे। पेनगुंडा गावाजवळ हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले। या मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसातील शेकडो जवान सहभागी होते। पेनगुंडा हे गाव भामरागड तालुक्यात अतिदुर्गम आणि घनदाट जंगलात वसलेले गाव आहे। या भागामध्ये आजवर शासनाच्या इतर कोणत्याही विभागाचा वावर नव्हता। पोलीस आणि सुरक्षा दलही त्या परिसरात जात नव्हतं, त्यामुळे पेनगुंडा आणि परिसरातल्या अनेक गावांवर नक्षलवाद्यांची बिनधास्त हुकूमत चालत होती। नेलगुंडा आणि पेनगुंडा गावाच्या दरम्यान नक्षलवाद्यांच्या दहशतीचा एक स्मारक होता। नक्षलवाद्यांनी या ठिकाणच्या गावकऱ्यांवर आपली दहशत कायम ठेवण्यासाठी अशा पद्धतीने नक्षल स्मारक उभारला होता। काही महिन्यांपूर्वी C60च्या जवानांनी तो स्मारक नष्ट केला आणि आता त्याच्या अगदी शेजारी पेनगुंडा पोलीस मदत केंद्राची उभारणी केली जात आहे। हा स्थान जो आहे तो रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे। दक्षिण गडचिरोलीच्या या संपूर्ण परिसरामध्ये पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो आणि आलेल्या पुरामध्ये दक्षिण गडचिरोलीचा हा संपूर्ण भाग जगापासून अनेक आठवडे तुटलेला असतो, संपर्कविहीन असतो आणि याच भागामध्ये भविष्यामध्ये जर पुलांची निर्मिती करायची असेल तर आज पोलिसांची उपस्थिती या ठिकाणी होणे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पेनगुंडा पोलीस मदत केंद्राची उभारणी या ठिकाणी केली जात आहे। मात्र काही दिवसांपूर्वी पेनगुंडा आणि परिसरातल्या गावांनी एक एक करून नक्षलवाद्यांना गावबंदी जाहीर करत जेवण देणं आणि इतर मदत करणं बंद केलं। गावकरी विकासाच्या दिशेनं किंवा इच्छेनं शासनाकडे पाहत आहेत हे लक्षात आल्यावर गडचिरोली पोलिसांनीही मदतीचा एक हात पुढे करत लगेच पेनगुंडा इथं पोलीस मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला। मात्र नक्षलवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात जाऊन पोलीस मदत केंद्राची पारंपरिक पद्धतीनं उभारणी शक्य नव्हती आणि म्हणून शेकडो पोलीस आणि अनेक डझन गाड्यांमध्ये आवश्यक साहित्य घेऊन एका झटक्यात जंगलात शिरले। रस्ता नसताना JCBच्या मदतीनं झाडझुडपं छाटून कच्चा रस्ता तयार केला गेला। जेव्हा नक्षलवाद्यांच्या गडात शिरून त्यांच्या नाकावर टिचून पोलीस मदत केंद्राची उभारणी केली जाते तेव्हा त्या पोलीस मदत केंद्रामध्ये काम करणारे जे पोलीस कर्मचारी आहेत, CRPFचे जे जवान आहेत, त्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते आणि त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अमेरिकेने इराकसोबतच्या युद्धामध्ये ज्या मॅक वॉलचा वापर केलेला होता त्या मॅक वॉलचा वापर गेले काही महिने करणं सुरू केलेला आहे। दृश्यांमध्ये तुम्ही ही जी लोखंडी जाळी पाहता त्याच्यावर एक विशेष कापड लावण्यात आलेला आहे। 3 फूट बाय 3 फूट रुंदीच्या या जाळ्या आहेत आणि याच्यामध्ये वाळू आणि माती भरली जाते। जोपर्यंत पोलीस मदत केंद्राची एक दगडाची कॉन्क्रीटची सुरक्षा भिंत बांधली जात नाही तोपर्यंत ही मॅकवॉल जी आहे ती त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत, जवान आहेत, त्यांच्या सुरक्षेचं काम करते। एका प्रकारे या मॅकवॉलचा कुंपण जो आहे तो सध्या पोलीस मदत केंद्राच्या चारी बाजूला घातला जात आहे। मोठमोठ्या ट्रक्समध्ये आवश्यक साहित्य नेण्यात आलं आणि अवघ्या काही तासात पोलिसांनी ही मोहीम फत्ते केल्यामुळे नक्षलवाद्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये पोलिसांच्या मदत केंद्राची ही उभारणी होत असताना गप्पपणे पाहण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही। या विषयावर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासोबत बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। सर, पुन्हा एकदा गडचिरोली पोलिसांनी जे दुर्गम भाग आहे, नक्षल प्रभावित भाग आहे, तिथे दहशत कशी दूर करायची, मदत कशी पोहोचवायची आणि विकास कसा सुरू करायचा याचं उदाहरण दिलं आहे। आज आम्ही या वर्षाचे दुसरे पोलीस मदत केंद्र अतिदुर्गम भागात उघडत आहे, पेनगुंडा नावाच्या गावामध्ये। आणि या एरिया गडचिरोली पोलीससाठी किंवा कोणत्याही सुरक्षा बलासाठी अनअप्रोचेबल होता नक्षलच्या दहशतीमुळे। आणि मागचे 3-4 वर्षामध्ये जे काम झालेलं आहे, सिव्हिक ॲक्शनचे काम झालेलं आहे, ते स्वतः या गावाचे गावकरीने आणि जवळचे 18 गावचे गावकरीने या पूर्ण परिसरामध्ये नक्षल वाद्याविरुद्ध गावबंदी केलेलं आहे। कोणतेही नक्षलला ते राशन नाही देणार, पाणी नाही देणार, कोणती प्रकारची मदत नाही करणार। हे गाववाल्याचे सपोर्टमुळे आम्ही इथे आलो आहे। इथे रोडसुद्धा नाही आहे, दोडराजपर्यंत शेवटचे रोड आहे। 7 किलोमीटरचे आता रोड बनवून आम्ही इथे आज पोहोचले आहे आणि इथे CRPF आणि SRPF आणि जिल्हा पोलीसचे कॉम्पोनंट इथे डिप्लॉयड राहणार आहे। आणि या एरियामध्ये 4Gचे मोबाईल टावर, रोड्स, ब्रिजेस सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे पोस्ट आज उघडलेलं आहे आणि पुढचे 6 महिन्यामध्ये या पूर्ण परिसराचे पूर्ण रूपरेषा तुम्हाला चेंज होता दिसणार आहे। सर, रणनीती स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने हे ठिकाण किती महत्त्वाचं आहे? खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे। हे रोड
रोडपासून पुढे 10 किलोमीटर लांबवर छत्तीसगडची सीमा आहे आणि तिथे इंद्रावतीवर एक मोठा ब्रिजचे बांधकाम सध्या सुरू आहे. हे आम्हाला बिजापूरमध्ये जाण्यासाठी दुसरा एक स्टेट हायवेची कनेक्टिव्हिटी देणार आहे हे रोड. आणि थ्रू अँड थ्रू कनेक्टिव्हिटी धोडराज, पेनगुंडा, नेलगुंडा, कवंडे होऊन बेदरे आणि भोपालपट्टणम बिजापूरपर्यंत ते रोड जाणार आहे. तर त्यासाठी खूप स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे ब्रिज आहे आणि फक्त 3 किलोमीटर लांब छत्तीसगडची सीमा यापासून सुरू होत आहे. सर, दुसरं महत्त्वाचं, या संपूर्ण भागात पाऊस खूप जोरात पडतो आणि पावसाळ्यामध्ये दक्षिण गडचिरोली जो आहे तो जगापासून संपर्कविहीन होऊन जातो. तर इथे पोलीस मदत केंद्र आणि याच्या आधारावर या भागामध्ये ब्रिजेसची एक मालिका जर तयार झाली तर पुरापासून कशी सुटका होऊ शकेल? जवळपास 6 महिन्यासाठी पुराचे सीझनमध्ये हे गाव प्रत्येक मॉन्सून सीझनमध्ये कट ऑफ होता. आता आम्ही इथे आलो आहे. आम्ही पुढचे 6 महिन्यामध्ये ब्रिज आणि रोड बनवून घेणार आहे आणि तिथून राऊंड द इयर ते कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी गडचिरोलीसोबत, दक्षिण गडचिरोलीसोबत या भागाचे एस्टॅब्लिश करून ऑल वेदर रोड पण आम्ही तिथे बनवणार आहे आणि 4G कनेक्टिव्हिटी पूर्ण परिसरामध्ये पण पुढचे 2 महिन्यामध्ये इथे येणार आहे. सर, साधारणपणे किती गावांना पुराच्या या विळख्यापासून सुटका मिळू शकेल पुढील? जवळपास 19 गाव आहे जे या परिसरामध्ये जे पुराचे यातून त्यांना सुटका भेटणार आहे आणि ते ऑल वेदर कनेक्टिव्हिटी दक्षिण गडचिरोलीसोबत त्यांचे राहणार आहे. अखेरचा प्रश्न सर, पोलिसांचं काम पोलिसिंग असतो साधारणपणे, पण इथे पोलीस जे आहेत वेगळ्या पद्धतीने सर्व काम करताना दिसतात. आमचे सिविक ॲक्शन प्रोग्राम पण खूप चांगला आहे. पोलीस दादरला खिडकी आणि उडान मध्ये 2 सिविक ॲक्शनचे प्रोग्राम आम्ही करत आहे. तुम्ही बघू शकतात, प्रथम दिवस आहे आज पोस्ट ओपनिंगचे आणि या दिवस आम्ही जवळपास 300 ते 400 गावकरी इथे आलेला आहे आमचे स्वागतसाठी. आणि आम्ही सांगितले की ते पोस्ट त्यांचे आहे. शासन, केंद्र शासन असो की राज्य शासन हो, त्यांचे सर्व जे हे आहे, जे स्कीम्स आहे आणि पॉलिसीज आहे ते गडचिरोली पोलीसचे माध्यमातून तिथे आम्ही शेवटचे टोकापर्यंत आम्ही ते पोहोचवत आहे. त्या कारणामुळे आता जे गावकरी आहेत त्यांचे विनिंग ऑफ हार्ट्स अँड माइंड्स आम्ही सांगत आहे ते आम्ही केलेलं आहे आणि या एरियामध्ये आमचे इथे सध्या एंट्री झालेलं आहे. तर पोलिसांचा हा मदत केंद्र फक्त सुरक्षेसाठी नाही आहे, तर विकासाच्या दृष्टिकोनातूनही इतर अनेक योजना या भागामध्ये आणण्यासाठी हा पोलीस मदत केंद्र अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.